अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या अद्वैत एंड एक्स या रेडीमेड कापड दुकानाचे पत्रे उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह किमती कपड्यांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे। शुक्रवारी रात्री 12:15 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला। चोरीची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नगर मनमाड महामार्गावरील अशोक हॉटेल जवळ असलेल्या अद्वैत एंड एक्स या दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे चोरट्यांनी उचकटले। त्यानंतर दुकानात प्रवेश करून रोख रकमेसह ब्रँडेड शर्ट पॅन्ट तसेच इतर मौल्यवान वस्तू असा सुमारे 20,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। शनिवारी सकाळी दुकानाचे संचालक विदित जोशी हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले तसेच मागील बाजूचे पत्रे उचकटलेले दिसले। त्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी तात्काळ कोपरगाव शहर पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये चोरीचा प्रकार कैद झाल्याचे समोर आले आहे। या फुटेजच्या आधारे कोपरगाव शहर पोलीस संशयित चोरट्यांचा शोध घेत आहेत। दरम्यान कोपरगाव शहरासह मार्गालगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। रात्री म्हणजे सकाळच्या रुटीन प्रमाणे सकाळी दुकान उघडल्यानंतर लक्षात आलं की काहीतरी कॅश काउंटरच्या इथं विस्कटलेलं होतं सगळं। त्यामुळे बघितलं गेलं तर इकडच्या बाजूला एक साईडला पत्रा उचकलेला आहे। त्यांनी 2 जण होते ते मागच्या बॅक साईडने त्यांनी पत्रा ताणून तिथून मध्ये एंट्री केली। मध्ये येऊन त्यांनी कॅश मधली जवळपास जी डेली रुटीनची अशी जी काही कॅश होती म्हणजे सुट्टे वगैरे ते 2-2.5 हजार रुपये ते आणि जे देवाचे चांदीचे लक्ष्मीनारायणाचे वगैरे जे कॉईन असतात मोठ्या साईजचे ते 3 कॉईन नेलेले। साधारण 4 कॉईन होते ते पण 3 ते उचलून नेले त्यांनी। आणि त्यानंतर थोडस फिरून त्यांनी इकडच्या बाजूला मेन्स वेअरच्या साईडला पॅन्ट वगैरे घेतलेलं आहे आणि शर्ट सुद्धा त्यांनी उचलून नेलेले आहेत। म्हणजे बॅग मध्ये वगैरे टाकताना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा दिसतंय सगळं। पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली, ते येऊन पण गेले, बघून गेले। ते त्यांनी सांगितलंय की म्हणजे त्यांनी मला आश्वासन दिलं की बा जे काही गस्त आहे तो प्रकार एक वाढवा म्हटलं मी त्यांना, आणि जेणेकरून म्हणजे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना पण माझ्यासारखं त्रास नको व्हायला। आज माझ्याकडे झालं उद्या दुसरीकडे नको हीच गोष्ट व्हायला। म्हणजे कानाडोळा कुठं होऊ नका देऊ, थोडस कटाक्षाने लक्ष घालून ह्या गोष्टींकडे पाठपुरावा केला पाहिजे असं मला वाटतं।